संदीपजी पाटणी यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती यानंतर करतोय. तर टीम डुईची वाडीच्या माध्यमातून प्रारंभिक जोडी मॅच सुरू होते. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. हितेश आणि विकास ही जोडी प्रारंभिक जोडी टीम डुईची वाडी. हितेश तयार. पहिला बॉल समोर जातील पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये. धर्मा चिकणे तयार. पहिला बॉल बॅकअप लेन बॉल बीट करून चाललाय बॉल लॉंग स्टॉपला सीमा रेषा पलीकडे रन्स मिळतील 4. आलाय चौकार. बॅकअप लेन बॉल होता. अगदी बॅटची कडा घेऊन गेलेला बॉल. संधी होती यष्टी रक्षकाने शॉट फाईन लेगला अडवण्याचा परंतु प्रयत्न फसला. 2 षटरक्षकांना बॉल भेदून सीमारेषा पलीकडे गेला. मेल धावा 4. पहिल्या बॉलचं स्वागत केलं चौकाराने. अगदी प्रॉपर टायमिंग नव्हतं. क्रिकेटिंग स्ट्रोक नव्हता परंतु जमेची बाजू ही आहे की डुईची वाडीसाठी आल्या धावा 4. यानंतरची मॅच सोमेश्वरवाडी अगेन्स्ट मालतपूर. आपण तयार राहायचं आहे. यानंतरची मॅच आपली आहे. अगू टप्प्याचा बॉल हा आहे. व्हाईट बॉल आहे पण सर इशारा केला या 2 बॉलच्या पाठीमागे धर्मा चिकणे यांचा जर खेळ तुम्ही पाहिला तर डावी यष्टी निवडली. अगदी डावी यष्टीवरती त्यांनी बॉल रिलीज केलेत परंतु त्याच्यामध्ये अगोदरचा बॉल जर तुम्ही पाहिला तर बॅटची कडा घेऊन जाणारा बॉल सीमारेषा पलीकडे गेला. हा बॉल अगदी डावी यष्टी सोडून जाणार राहिला. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. 5 धावा धावफलकावरती. बॅट्समन हितेश तयार स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेनचा बॉल धर्मा चिकनेची ही आहे कमाल. विकेटचं पतन. तर बॅट्समन हितेशला माघारी पाठवलं. अगदी हितेशला पहिल्या बॉलवरती हितेशने चौकार अंकित नक्कीच केला परंतु त्यानंतर मात्र धर्मा चिकणे यांनी त्यांना माघारी पाठवलं. डाव सावरण्याचा प्रयत्न हितेश यांनी केला परंतु तळ ठोकू दिलं नाही. विकेटचं पतन. अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलं धर्मा चिकणे यांची ही कमाल अप्रतिम बॉलिंग राहिली. आणि सध्याच्या घडीला आम्ही ज्यावेळेस धर्मा चिकणे यांची चर्चा करतो अतिशय एक व्हिडिओ त्यांची व्हायरल झाली. बऱ्याचशा कमेंट आल्या. जी मानवंदना दिली जे सिनियर खेळाडूचा सन्मान केला ग्राउंडच्या मैदानाच्या आतमध्ये तर धर्मा चिकणे गोलंदाजी मार्कवरती आहे. बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. आत्मविश्वास वाढवणारा बॉल धर्मा चिकणे यांचा बघायला मिळतो. कारण विकेट मिळवल्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळतं तर विकेट मिळवल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॉट बॉल बघायला मिळतो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस षटकार मारतो त्यानंतर तुम्हाला बघायला मिळते त्याची आक्रमक बॅटिंग. त्याचप्रमाणे एखादा बॉलर ज्यावेळेस हाबी होतो त्यावेळेस बघायला मिळतात डॉट बॉल. आणि तीच बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये धर्मा चिकणे करतात. नंबर 3 वरती डुईच्या वाडीच्या माध्यमातून बॅट्समन अभि कळंबे. फुलर लेनचा बॉल सर्कल मध्ये फील्ड केला असेल. अभि कळंबे यांनी फक्त 1 धाव अंकित केली या बॉलवरती. पॉवर प्ले क्रमांक 1. 4 ओव्हरची मॅच म्हटलं तर 1 ओव्हरचा पॉवर प्ले असतो. या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत रन्स बनवल्यात 6 धावा धावफलकावरती लागल्या. तर बॉलर धर्मा चिकणे तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विकास सज्ज होतील. पहिल्यांदा सामोरं जातील धर्मा चिकणे यांना या मॅच मध्ये. धर्मा चिकणे निघतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा फुल टॉस बॉल त्याला पाठवून दिलाय डीप मिड विकेटला. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी केली जाईल अन्यथा या स्ट्रोक वरती मोठा प्रहार चढवता आला असता बॅट्समनला. खुल्या टप्प्याचा बॉल दिशा दिली. 2 धावा अंकित.
एक धाव अंकित झाले, माफ करा, या बॉलवरती. खुल्या टप्प्याचा बॉल कव्हर रिझन मध्ये शॉर्ट कव्हर आहेत, फील्ड केला असेल, एक धाव येते. अगदी धर्मा चिकणे यांनी चांगलं शतक हाताळलं. एका ओव्हरच्या अंती टीम डुईशिवाडी यांनी बनवल्यात 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावफलक चांगला आहे, परंतु जमेची बाजू ही आहे की डीसीसी बॉयज जांभळीसाठी त्यांनी एका विकेटचं यश मिळवले. अगदी पहिला फलंदाज हितेश यांना माघारी पाठवलंय. इथून पुढे 3 ओव्हरचा खेळ असेल. गोलंदाजीच्या रनवेवरती कुणाला बोलवलं जाईल. जी जोडी आहे, एका बाजूला बॅट्समन विकास, दुसऱ्या बाजूला अभि कळंबे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम डुईचीवाडी यांच्या माध्यमातून बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र इथून पुढे दारोमदार खूप मोठा असेल, कारण इथून पुढे डाव सावरायचा आहे. पार्टनरशिपची गरज आहे. एखादी पार्टनरशिप जर टीम डुईचीवाडीची बनते तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग टीम डुईचीवाडी करू शकते. परंतु ज्या प्रकारे सातत्याने विकेट घेण्याचा प्रयत्न टीम डीसीसी बॉयज जांभळीच्या माध्यमातून राहील, कारण अगदी पहिल्या ओव्हरमध्ये धर्मा चिकणे यांनी एक यश मिळवलं. अर्थात बॅट्समन माघारी पाठवला, हितेश याला माघारी पाठवला. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये एकनाथ चिकणे गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये खुलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. अगदी खुलं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलंय एकनाथ त्यांनी या ओव्हरसाठी. डीप मिड विकेट, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात. तदनंतर सर्कल मध्ये पाहिलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर, इन सर्कल तुम्हाला बघायला मिळेल. एकनाथ चिकणे तयार गोलंदाजीच्या रनवेवरतून. फुलर लेनचा बॉल लॉंग ऑनला पाठवून दिलाय. तर फेक केली जाईल विनोद यांच्या माध्यमातून. एक धाव खर्च केली जाते याही बॉलवरती. अगदी आपण चर्चा करतोय या मॅच बद्दल. जे बॅटल रंगलंय डुईचीवाडी अगेन्स्ट डीसीसी बॉयज जांभळी, आणि टीम डुईच्या वाडीमध्ये बरेचसे यंगस्टर आज मात्र तुम्हाला बघायला मिळतील. नवोदित खेळाडू तुम्हाला टीमच्या माध्यमातून. हा स्ट्रोक पहा, स्क्वेअर कट बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, फरार, रन्स मिळतील 4. येतोय चौकार. विकास यांच्या बॅट मधून हा आलाय चौकार. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय की या जोडीला पार्टनरशिप बनवणं खूप महत्वपूर्ण राहील. टीम डुईच्या वाडीला बॅटिंग करताना धावसंख्या चांगली उभारायची, कारण टॉस त्यांनी जिंकला. कुठपर्यंत निर्णय यशस्वी आहेत हे सिद्ध करतील. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेता त्यावेळेस तो निर्णय मित्रांनो सिद्ध तुम्हाला करायचा असतो. घ्यावे लागतात परिश्रम, घ्यावी लागते मेहनत. घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टीम डुईचीवाडी करते. उजव्या बाहेर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉलची झाली सांगता. मित्रांनो जीवनामध्ये यशस्वी कोण होतं तर घेतलेला निर्णय जो सिद्ध करून दाखवतात तेच लोक जीवनामध्ये यशस्वी होतात. म्हणजे घेतलेला निर्णय हा चुकीचा नाही तर चांगला आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. बॉल उडवलाय, एलिव्हेशन जास्त, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या खाली घातले, झडप पकडले, कॅच. बॅट्समन क्रमांक 2 इथे मात्र माघारी. बॅट्समन सुभाष मैदानाच्या आतमध्ये आलेत. विकास माघारी गेलेत. वैशिष्ट्य राहिले, त्यांनी एक चौकार अंकित केला होता. सुभाष मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वरती त्यांचं प्राचारण केलंय. प्रमोद यांनी चांगली कॅच पकडली डीप मिड विकेटला. त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये अभि कळंबे. फुलटॉसला पुढे येऊन अगदी ओव्हरपिच बॉल होता, त्याला मात्र फुलटॉस बनवून खेळलाय. धावा 2 येतील धावफलकावरती. ही खूप जमेची बाजू आहे. एकेरी दुहेरी धावा तर तुम्हाला घ्याव्याच लागतील, कारण एकेरी दुहेरी धावा म्हटलं तर क्रिकेटची नवसंजीवनी आहे. आणि एकेरी दुहेरी धावा घ्या तुम्ही, त्याला चौकार अथवा षटकाराची जोड द्या, धावफलक तुम्हाला चांगलं फुलताना बघायला मिळेल. परंतु ज्या प्रकारे टीमचं प्लॅनिंग आहे, आपण फक्त जर तरच्या गोष्टी करू शकतो. तुमच्या आमच्या जर तरला क्रिकेटमध्ये काही महत्व नसतं, फक्त आपण जर तरच्या गोष्टी करू शकतो. गोलंदाज तयार.
खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक गेलेत हो पकडला इथे बॉल फेक केली जाईल फक्त एकच धाव. दोन ओव्हरचा खेळ संपलाय 16 धावा धावफलकावरती लागल्यात 16 लॉस ऑफ 2 विकेट्स. तर ओव्हर नंबर 3 कडे आपण वळतोय. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाजीच्या रनवेवरती अंकुश चिकणे चांगला खेळ यांचाही राहिलाय. गोलंदाजी करताना कित्येक वेळा षटक क्रमांक 14 त्यांनी हाताळलंय. तिसरं षटक हाताळलेलं आहे. आता मात्र या मॅच साठी या स्पर्धेमध्ये षटक क्रमांक 30 हाताळत आहेत. त्यांच्या समोर अगदी बॅट्समन जर तुम्ही पाहिलं तर एका बाजूला बॅट्समन अभि आणि त्यांच्या जोडीला सुभाष. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जोडीने चांगला ताळमेळ दाखवला आतापर्यंत धावा घेताना. परंतु धावसंख्येला आकार देणं खूप महत्वपूर्ण राहील. उजव्या बाहेरचा बॉल काय घडलं. यस पंचांनी हात फैलावले. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव येते कुठेतरी याच्यावरती रोख ठेवावी लागेल अंकुश चिकणे यांना कारण या धावा खूप महत्वपूर्ण ठरतात ज्यावेळेस मॅच अंतिम टप्प्यामध्ये जाते. फुलर लेनचा बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी धर्मा चिकणे बॉलवरती गेलेत पिक करतील. एक धाव येते. ओव्हर नंबर 3 आहे. टीम डुईचीवाडी मैदानाच्या आतमध्ये करते संघर्ष कारण त्यांना बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे जर आपण प्लॅनिंग बद्दल चर्चा केली तर 40 ते 45 टार्गेट त्यांचं असेल. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या. खोलवर टप्प्याचा बॉल त्याच्यावरती सडवला. हा प्रहार क्षेत्ररक्षक येतील. दोन धावा याही बॉलवरती आल्या. आपण चर्चा करतोय की प्रयत्न हाच असेल की इथून पुढे आम्हाला 20 ते 25 धावा बनवायच्या आहेत. ज्यावेळेस 20 ते 25 धावा टीम डुईचीवाडी बनवते त्यावेळेस दुसऱ्या इनिंग मध्ये जाऊन फाईट करू शकते अगेन्स्ट डीसीसी बॉय जांभळी. खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक आलेत फेक करतील. पकडलाय बॉल टाकलाय. आता मात्र फक्त एकच धाव आले. झडप चांगली घातली. डीप स्क्वेअर लेगला कारण थोडीशी चुकी अगदी दुसरी धाव देऊन बसले असते टीम डुईचीवाडीला. विनोद यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय अगदी डीप स्क्वेअर लेगला. बॉलर तयार होतील. ओव्हर नंबर 3 मध्ये अंकुश चिकणे अगदी त्यांच्या समोरच्या बाजूला सुभाष आहेत आणि अभि. फुल टॉसला पाठवून दिलाय. फुल टॉसला माफी नाही. बॉल सीमारेषा पलीकडे मिळतील धावाचा आला एक ब्लास्ट षटकार. या बॉलवरती घडलं काय तर हा आलाय डॉट बॉलची सांगता झाली आहे. बॉलर अंकुश चिकणे तयार. पुनरागमन चांगलं केलंय. तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. तर अभि कळंबे यांनी एक षटकार ठोकलाय. आत्मविश्वास वाढवणारा तो षटकार असेल कारण याच प्रकारची बॅटिंग करतात. तर शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला स्कोर टीम डुईचीवाडी बनवू शकते अपेक्षा देखील असेल. ज्या प्रकारे अभि खेळत्या समोरच्या बाजूला बॉल खेळलाय. बॉल येईल सीमारेषेलगत. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिला धर्मा चिकणे यांचा. अन्यथा एखादी छोटीशी चुकी चौकार देऊन बसले असते. बॉल चांगला अडवलाय. फेक केली. धावफलकावरती आणखी 2 धावा आल्या. तीस धावा धावफलकावरती लागल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून पुढे शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम डुईचीवाडी कुठपर्यंत मजल मारेल. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अभि कळंबे त्यांच्या जोडीला सुभाष कळंबे ही जोडी. माफ करा सुभाष कोंडळकर ही जोडी आहे.
तर अमितजी गुजर महाराजा फायनान्स यांकडून या ओव्हरमध्ये जर कोणी षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल बॅट्समन सुभाष कोंडाळकर क्लीन बोल्ड. तर नक्कीच क्लीन बोल्ड घेतलाय मित्रांनो. आजचा दिवस या स्पर्धेचा तर महत्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये IPL सुरू होते. पुन्हा एकदा आम्हाला ती धून ऐकायला येईल. कारण जी धून तुम्ही आम्ही ऐकता IPL ची धून आहे, सुंदर धून आहे. नक्कीच आपण डीजेच्या माध्यमातून देखील ती धून ऐकूया. परंतु जी धून आहे IPL ची, या धूनचा उगम जर तुम्ही पाहिला ना तर त्याच्याबद्दल आपण नक्की चर्चा करूया. जी IPL मध्ये सातत्यपूर्व धून तुम्ही ऐकता, सुरुवातीला ही धून वाजवली जाते. ज्यावेळेस चौकार षटकार लागतो, विकेट जाते, त्यावेळेस ही धून तुम्ही आम्ही ऐकतो. त्या धून बद्दल आपण चर्चा करूया. कारण आजचा दिवस आहे IPL चा हंगाम सुरू होतोय 2022चा आणि पहिली मॅच असेल आजची. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी टीम डुईच्या वाडीच्या माध्यमातून ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगदान देते बॅटिंग करताना. अनेक स्पर्धा जर तुम्ही बॉल हवेत आहे, पकडली कॅच, बॅट्समन माघारी. क्रमांक 4चा धक्का लागलाय टीम डुईची वाडीला. दत्ता कळंबे मैदानाच्या आतमध्ये नंबर 6 वरती त्यांचं प्राचारण केलंय. बॅटची कडा, पकडली कॅच. या ओव्हर मध्ये आतापर्यंत ओव्हर हॅट्रिक विशाल चोरग यांनी टिपली आहे. 3 फलंदाजांना माघारी पाठवलंय. अगदी आतापर्यंतच्या स्पर्धा जर आपण पाहिलं तर खूप कमी स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये विशाल चोरगे यांनी बॉलिंग केली, परंतु या मॅच मध्ये ते बॉलिंग करतात. 3 फलंदाजांना माघारी पाठवलं या स्लॉग ओव्हर मध्ये. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये ज्यांचं प्राचारण केलंय राहुल कळंबे मैदानाच्या आतमध्ये पोझिशन क्रमांक 7 वर त्यांचं प्राचारण केलंय. एक धाव याही बॉलवरती येते. पहिली इनिंग आपण पाहतोय टीम डुईची वाडी यांची. कारण टॉस त्यांनी जिंकला आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निर्णय अगदी 3 ओव्हर पर्यंत खूप चांगला होता मी म्हणेन. परंतु या ओव्हर मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करायला हवी होती, ज्या प्रकारे 10ची सरासरी त्यांनी ठेवलेली, ती सरासरी या ओव्हर मध्ये आतापर्यंत ठेवता आलेली नाही. त्याचबरोबर धाव नक्कीच घेतली जाईल. त्याचबरोबर अक्षयजी आंबवले सर्प मित्र यांचं आगमन झाले, त्यांचे स्वागत आम्ही मंचावरती करतोय. रनआउट आणि बिमरसाठी रिव्ह्यू आहे. फक्त एकच रिव्ह्यू तुम्हाला एका मॅच मध्ये दिला जाईल, याची नोंद घ्या. तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही रिव्ह्यू घेताय तर तिसऱ्या पंचाने आम्ही नियुक्ती करतो. पंचांकडे तो डिसिजन पोहोचवा, पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील.
तर तिसऱ्या पंचांची नियुक्ती केली आहे बिमरसाठी. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा फायदा घेतला. पण प्रत्येक मॅचमध्ये टीमला एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे, तुम्ही त्याची मागणी करू शकता. फेअर डिलिव्हरी आहे. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पंच या बॉलवरती किती रन्स आहेत? पंच एक धाबा आहे. चला टॉस साठी या. सोमेश्वरवाडी अगेन्स्ट मालतपूर. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम डुईचीवाडी यांनी बनवल्यात 33 धावा 34 धावांचं टार्गेट आहे. तर टॉस आपण करतोय. तर राजांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली आदरणीय आमचे शंकर शेठ बनगे यांना विनंती करतो, दादा आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. टॉस आहे. त्याचबरोबर आनंदरावजी बनगे यांना विनंती करतो, दादा आपण या आपल्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस केला जाईल. टॉस आहे. मालतपूर विपक्ष चला आपण टॉस करतोय. सोमेश्वरवाडी अगेन्स्ट मालतपूर हा टॉस केला जाईल. आदरणीय आमचे शंकर शेठ बनगे आणि त्याचबरोबर आनंदरावजी बनगे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. टॉस आम्ही लगेच करू. एक चांगली मॅच. तर आपण टॉस करूया. या मॅचच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय अखमाई माता युवा प्रतिष्ठान अकुश आयोजित श्री केदारेश्वर चषक 2022 पर्व पहिलं आणि या मॅचचा आपण टॉस करतोय. एका बाजूला टीम मालतपूर, दुसऱ्या बाजूला टीम सोमेश्वरवाडी अशी ही मॅच आहे. दोन्ही टीम्स ग्रामीण क्रिकेटमध्ये कित्येक वेळा समोरासमोर आलेत. एक गाव अकराच्या क्रिकेटमध्ये समोरासमोर आलेत. आज मात्र निमित्ताने गाठ पडली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आदरणीय आमचे गणेशदा बनगे देखील आहेत. संयुक्त विद्यमानाने हा टॉस होतोय. चला मालतपूर टॉस साठी या. अगदी या स्पर्धेबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतोय 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते ही स्पर्धा. डीजे मास्टर शेखर आमच्या समोर जुळलेत. डान्सिंग पंच तुम्ही पाहताय. तर मालतपूर टॉसचा कॉल देणार. तर आदरणीय आमचे शंकर शेठ बनगे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. सोमेश्वरवाडी टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण कराल. कुठपर्यंत टीम मालतपूरला रोकाल? 36 धावांच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना 36 धावांच्या आतमध्ये रोखला. आकुशी बद्दल काय सांगाल? या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ज्याच्या वेळेस आम्ही चर्चा करतो की 2016चा आमदार चषक त्यानंतर बऱ्याचशा टुर्नामेंट आणि ही एक स्पर्धा आपल्या भेटीला आली. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम आकमाई क्रिकेट क्लब आकोशी या संघाचा आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी चान्स दिला. आणि सर्वप्रथम गणेशदादांचा जो प्रथम पर्व होतं त्याच्या विजेता संघ आम्ही होतो. तर गणेशदादांचा चषक नेहमीच खेळण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. त्यामुळे आकमाई क्रिकेट क्लब आकोशीचा खूप खूप शुभेच्छा सोमेश्वरवाडीतर्फे. नक्कीच टीम मालतपूर टॉस हरला. इथून पुढचं प्लॅनिंग तुमचं कसं असेल? काय तर पहिली फलंदाजीला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि चांगली फलंदाजी करून आणि चांगलं त्यांनी 36 दिल्या 50 धावा मारू. तर नक्कीच टीम मध्ये मालतपूर काही चेंजेस असतील यावेळेस? नाही आता इथं नाही 11च्या 11 आमच्या एकत्र खेळणार आहेत कारण का आधी येत नव्हते पण आता खेळणार आहेत आजपासून. नक्कीच तुमच्या एकजुटीसाठी खूप खूप शुभेच्छा.
टीम सोमेश्वर वाडे आणि टीम मालतपूर मान्यवरांचा आभार आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. इनिंग मध्ये आपण जाऊया. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल. आवाजामध्ये आपण फेरबदल करतोय. राष्ट्रभाषा हिंदीतून आपण ऐकूया पाटण तालुक्याचा आवाज, अर्थात शांतारामजी यमगर सरांना इथून पुढच्या या इनिंग मध्ये आपण ऐकतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये श्री केदारेश्वर चषक 2022 मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. व्यासपीठावरती जमलेले तमाम मान्यवर ज्यांनी ही स्पर्धा अतिशय बहुमूल्य योगदान दिलं आणि त्यांच्या ह्या योगदानामुळेच ही दैदिप्यमान अशी स्पर्धा नवी मुंबईच्या या भव्य प्रांगणामध्ये आपण साजरी करतोय. चला मॅचला प्रारंभ. मॅच ऑन, मॅच स्टार्ट. डीसीसी जामड़ी विरुद्ध द्विचवाड़ी. पहली गेंद और इस गेंद के ऊपर जोरदार हमला. गेंद जा रही है फाइन लेग सीमा रेखा के ऊपर, तंदनाती हुई 4 रनों के लिए. एक जबरदस्त आक्रमण. 34 रनों का लक्ष्य प्रथम बल्लेबाजी करते हुए यहां पर रखा था इस मैदान के अंदर और उस लक्ष्य का पीछा करने के लिए. आता कौन खेलते? द्विचवाड़ी. चलिए, द्विचवाड़ी विरुद्ध डीसीसी जामड़ी, ये दो टीम के बीच आज इस टूर्नामेंट का पहले दिन का मुझे लग रहा है कि चौथा मुकाबला चल रहा है. ये दो टीम के बीच अभी भी संघर्ष होगा, जोरदार संघर्ष होगा. 34 रनों का लक्ष्य निर्धारित 4-4 षटकों का ये मैच है. यहां पर देखना पड़ेगा 4 रन के साथ साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. विशाल कवर के ऊपर से खेलने का प्रयास था. इस बार बड़ा स्ट्रोक नहीं था लेकिन 2 खिलाड़ी वहां पर तैनात. तब तक चतुराई के साथ 2 रन पूरे करते हुए इसी 2 अंक से स्कोर आगे बढ़ रहा है. जहां पर 6 रन, कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं. अभी भी इस टूर्नामेंट के अंदर देखना चाहते हैं कि बड़ा धूप और ये बड़ा मैदान और इस मैदान के अंदर सभी दर्शक हमारे साथ जुड़े हुए और उसी के साथ साथ ओहो, फैंटास्टिक स्ट्रोक. दिस इज अ ग्रेट टाइमिंग. स्वीट साउंड ऑफ द बैट, लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर, तंदनाती हुई 4 रनों के लिए. क्या एक कदम पीछे लिया डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, क्या खोलकर बल्लेबाजी करते हुए. पावर प्ले चल रहा है और इस पावर प्ले का पूरेपूर लाभ उठाते हुए बल्लेबाज विशाल अपनी विशालता की ओर एक कदम अग्रसर करते हुए ओवर द विकेट. बल्लेबाज विशाल गेंदबाजी करते हुए हितेश की यहां पर जरूर 3 गेंदों पर ओहो सम्मान. फॉलो थ्रू के अंदर अच्छा क्षेत्ररक्षण, दरमियान किसी गेंद पर प्रहार और किसी गेंद पर सम्मान देते हुए विशाल स्वाभाविकता के साथ अपनी टीम को मैच जीतने के लिए एक निश्चित तौर पर अच्छा प्रयास, क्योंकि खराब गेंद जिस बार मिलती है उस गेंद के ऊपर आक्रमण कर रहे हैं और जहां पर अच्छी गेंद उसके ऊपर सम्मान. इसी के साथ फिर से एक बार सफल होते हुए गेंद को खेला फाइन लेग सीमा रेखा के ऊपर. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत समय पर जो युद्ध था अपने टीम के लिए लड़ा वही सबसे बड़ा. क्या बात है. आज जबरदस्त बल्लेबाजी का आक्रमण विशाल के माध्यम से, पावर प्ले के अंदर हितेश की पिटाई और यहां पर जबरदस्त छक्कों की मदद के साथ स्कोर काफी रफ्तार के साथ आगे बढ़ता हुआ. 16 रन, कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं. 2 बल्लेबाज सरसलामत तो पगड़ी 50. अभी भी मैदान के अंदर उसी प्रकार से खेल को जारी रखा. जीत के लिए 34 रनों का लक्ष्य और इस लक्ष्य का पीछा करने के लिए उठो, जागो और लक्ष्य प्राप्ति तक रुको मत. ये हमारे स्वामी विवेकानंद जी ने समग्र भारतवासियों के लिए कहा था. ओहो, कैच छूटा, सपना टूटा, दरमियान 1 रन लूटा. भाग्यशाली रहे. जरूर 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 किस्मत हमेशा बहादुरों को साथ देती है. तो बहादुर बनना चाहते हैं तो कहीं ना कहीं यहाँ पर एक मौका मिला है, जीवनदान प्राप्त हुआ है. उस जीवनदान का किस प्रकार से लाभ उठाएंगे आने वाले समय में विशाल और उनके साथी. एक और समाप्ति के बाद 17 रन, कोई विकेट नहीं.
डीसीसी जामड़ी विरुद्ध डुईचीवाड़ी, ये दो टीम के बीच चल रहा है एक जबरदस्त मुकाबला। देखना पड़ेगा दोनों टीम अपने आपने स्वाभाविकता के साथ अपनी टीम को जीत हासिल करना हर एक का कर्तव्य बनता, और उसी कर्तव्य को निभाते हुए कोई गेंदबाजी कर रहा है अच्छा, तो कोई अपना परफॉर्मेंस जहां पर क्षेत्र रक्षण में दे रहा है, तो कोई बल्लेबाजी के माध्यम से। इसीलिए तो कहा गया था, जहां पर शेक्सपियर विलियमसन ने कहा था, वर्ल्ड इज अ स्टेज, लाइफ इज अ ड्रामा, मैन इज एक्टर एंड गॉड इज डायरेक्टर। ये सब एक मैदान के अंदर इस धरा के ऊपर जो जो मनुष्य ने जन्म लिया वो अपना अपना परफॉर्मेंस निभा रहे हैं, एक नाटक कर रहा है हर एक मनुष्य, और इस नाटक का पूरे सूत्रधार प्रभु परमात्मा है, उनके हाथ में ये सब विश्व की मानवता की डोर है। चलिए अगली गेंद, दूसरी ओवर की प्रारंभिक गेंद लेकर आते हुए डीके और द विकेट, डीके विरुद्ध विशाल, फुल टॉस गेंद थी, थप्पड़ दी, दो खिलाड़ी को बीट करते हुए स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर तंदनाती हुई 4 रनों के लिए 1 2 3 बाउंस, सीमा पार रन मिलेंगे 4, तो बेड़ा होगा पार। जल्दी मैच खत्म करने का एक आक्रामक रवैया अपनाया हुआ यहां पर जरूर दिख रहा है विशाल के माध्यम से, काफी पूरी एनर्जी के साथ बल्लेबाजी करते हुए, जहां पर उनको पता है कि सूरज भगवान की कड़ी रोशनी इस मैदान के अंदर जारी है, और कड़ी रोशनी के अंदर अगर बल्लेबाज हमारे लिए फुल टॉस गेंद डाल रहे तो निश्चित रूप से कहीं ना कहीं बल्लेबाज इसके ऊपर आक्रमण तो करेगा ही। और ये देखो आक्रमण के साथ साथ 4 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। फिर से एक बार शॉर्ट फाइनल की दिशा में चतुराई के साथ 1 रन पूरे, और इसी 1 अंक से स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रन के साथ साथ स्कोर आगे बढ़ रहा है, जहां पर 22 रन कोई खिलाड़ी अभी तक आउट करने का यहां पर मौका प्राप्त नहीं हो रहा है। डीके विरुद्ध एकनाथ, ऑप्शन के काफी बाहर वाइड का इशारा, अंपायर 2 हाथ बटरफ्लाई स्टाइल में फैलाते हुए आज के दिन का निश्चित रूप से कहीं ना कहीं हमने देखा, सुबह भी अंपायर हमारे साथ जुड़े थे, हर एक अंपायर अच्छी डिसीजन, गलतियां तो होती है, मनुष्य भले ही अंपायर्स की भूमिका क्यों का निभाते हो, लेकिन गलती तो होनी है। ऑनसाइड की दिशा में हल्के हाथों से खेला, 1 रन पूरा, दरमियान दूसरा भी रन चाहते थे लेकिन मना किया, एक दूसरे को मना किया, क्योंकि दोनों बल्लेबाज को पता है कि मैच पूरी तरह से आसान हो चुकी है अपने पक्ष की ओर, इसीलिए तो साइलेंस के साथ बल्लेबाजी हो रही है। जहां पर फिर से एक बार बल्लेबाजी के लिए विशाल 24 रन, ओहो विशालता की और अपना एक कदम बढ़ाते हुए फाइन लेग सीमा रेखा के ऊपर तन्नाती हुई 6 रनों के लिए आसमान फटने से दर्जी कहां तक चलाएगा। प्यारे दोस्तों, इस बल्लेबाज को रोकना जल्दी स्वाभाविक था लेकिन नहीं रोक पाए। हमारे बाबा तुकाराम जी भी कहते हैं कि असाध्य थे साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुकामणे। असाध्य है लेकिन साध्य भी कर सकते हो, इतनी क्षमता मनुष्य के अंदर होती है। उस क्षमता के अनुसार यहां पर देखो बल्लेबाज कितना आक्रमण कर रहे हैं, मैच को आसान कर दे, रिवर्स शिफ्ट खेलने का प्रयास था लेकिन नहीं, फंस चुके, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कुल मिलकर स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन, कोई विकेट नहीं। 2 बल्लेबाज अभी भी मैदान के अंदर उसी प्रकार से अपना खेल को जारी रख रहे हैं। 2 ओवर समाप्ति के बाद 29 रन, कोई विकेट नहीं। 12 गेंदों में 5 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए। टीसीसी जामड़ी विरुद्ध डुईचीवाड़ी, ये 2 टीम के बीच। ओवर द विकेट, तीसरी ओवर की पहली गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में, यहां पर गलत क्षेत्र रक्षण और निश्चित रूप से गेंद अपनी रफ्तार के साथ अपने लक्ष्य की ओर काफी रफ्तार के साथ भाग रही है। 4 रनों के लिए केवल औपचारिकता के अनुसार यहां पर मैच जीतने के लिए 1 रन की आवश्यकता। जहां पर बात आ रही थी जल्दी से जल्दी मैच समाप्त होने का, एक जोरदार संकल्प किया था दोनों बल्लेबाज के बीच। यहां पर वही आत्मविश्वास देखने के लिए मिला था और वही आत्मविश्वास के साथ पहली गेंद पर एक जोरदार आक्रमण लॉन्ग ऑन के ऊपर गेंद को भेजा। 4 रनों के लिए केवल 1 रन की आवश्यकता मैच जीतने के लिए।
डीसीसी जामड़ी इसी के साथ अतिरिक्त रन वाइड के साथ साथ मैच जीतकर लौटते हुए। वाइड का इशारा, विशाल चोरगे मैन ऑफ द मैच। स्कोर किती झाला सर बघा ना, 4-4-8 विशाल चोरगे टीसीसी जामड़ी 11 के सबसे ग्रेट योद्धा कहना पड़ेगा। आज के दिन अपनी टीम को जबरदस्त बल्लेबाजी करते हुए एक तरफा मैच जीतकर अपना परफॉर्मेंस निभाया। कांग्रेचुलेशन मैन ऑफ द मैच। आज के दिन का इस टूर्नामेंट का चौथे मैच का मैन ऑफ द मैच पुरस्कार यहां पर डिक्लेयर किया गया। विशाल चोरगे आइए, मंच के ऊपर आइए। मैन ऑफ द मैच टी शर्ट के माध्यम से यहां पर पुरस्कार दिया जाएगा। विशाल चोरगे इस मैच के बेस्ट बल्लेबाज और अच्छे गेंदबाज